नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी. तर प्रथम पाहूया शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. महावितरणच्या स्मार्ट मीटर विरोधात ठाकरे गट आक्रमक. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली स्मार्ट मीटर लावण्यास गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण. व्हिडिओ व्हायरल. स्मार्ट मीटर लावण्यास रहिवाशांसह ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केले विरोध. कल्याण पश्चिम गौरीपाडा परिसरातील कैलास होम सोसायटीमधील घटना. स्मार्ट मीटर लावण्यासाठी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर आणखी तीव्र आंदोलन करू असा ठाकरे गटाचा इशारा. साधारण 1-2 महिन्यापूर्वी शिवसेना पक्षाचे उपनेते विजय सावले साहेब यांनी महावितरण कार्यालयात मोर्चा घेऊन गेले होते. स्मार्ट मीटर सक्तीच्या विरोधात. त्यावेळेस हे लोक मीटर लावतील सोसायटीमध्ये, त्यावेळेस तुम्ही शिवसैनिक आहात हे नागरिकांना दिसले पाहिजे. त्यावेळेस आम्ही हे मीटर काढून घेतले आणि जुने मीटर लावून घेतले. साधारण हे 4 ते 5 दिवसापासून काम चालू आहे. पण आमच्याकडे आता तक्रार आली. त्यांनी आमच्या शाखेमध्ये येऊन तक्रार केली. आमच्यावर अन्याय होतो. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठीचे हे काम आम्ही केले आहे. साधारण 1 ते 2 महिन्यापूर्वी शिवसेना पक्षाचे उपनेते विजयजी बंड्या साळवी साहेब, आमचे मार्गदर्शक, यांनी महावितरण कार्यालयावरती जो मोर्चा नेला होता स्मार्ट मीटर सक्तीच्या विरोधात, त्यावेळेस आम्हाला त्यांनी सांगितलं होतं की ज्या वेळेस हे लोक मीटर लावतील सोसायटीमध्ये, आपल्या बिल्डिंगमध्ये, त्यावेळेस तुम्ही शिवसैनिक आहात हे नागरिकांना दिसून आलं पाहिजे. त्या अनुषंगाने यांनी स्मार्ट मीटर लावण्याची सक्ती केली. त्यांना आम्ही 4 हात करून तिकडनं ते स्मार्ट मीटर काढून घेतले आणि जुने मीटर परत आम्ही लावून दिलेले आहेत. त्यांनी स्मार्ट मीटर सक्ती करण्याचा प्रयत्न. साधारण हे आता 4 ते 5 दिवसापासून काम चालू आहे. परंतु आमच्याकडे अशी काल तक्रार आली तर त्यांनी आमच्या शाखेत येऊन तक्रार केली की बाबा अशी आमच्यावर सक्ती केली जाते, आमच्यावर हा अन्याय होतोय, तर हा आम्ही अन्याय सहन कसा करू शकतो. त्याच्यामुळे त्यांनी आमच्याकडे धाव घेतल्यानंतर आम्ही त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच ध्येय, आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.